आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। बागलाण तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करतानाच अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतून संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व मुख्यमंत्री सन्मान योजनेच्या निधीत वाढ करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे। तालुका अध्यक्ष राजेंद्र यशवंत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्ता भरणे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी करण्यात आली। बागलाण तालुक्यात गेल्या सप्ताहात तसेच चालू सप्ताहात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली। यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भांडवल खर्च करून पिके उभी केली होती, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले असून तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। या पार्श्वभूमीवर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करण्यात यावी, अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतून संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी फक्त पीक कर्ज माफ होणार आहे, परंतु सिंचनासह इतर कामासाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ करण्यात यावे। तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली। निवेदनावर तालुका अध्यक्ष राजेंद्र यशवंत सोनवणे यांच्यासह किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज कौर, जिल्हा सरचिटणीस फहीम शेख, कार्याध्यक्ष भारत खैरनार, प्रभारी शहराध्यक्ष संदीप भांबरे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सोसायटी माजी सभापती रामूतात्या सोनवणे, बाजार समिती माजी सभापती भिका सोनवणे, सोसायटी माजी सभापती झिपरू सोनवणे, नारायण सोनवणे, महिला तालुका अध्यक्ष गायत्री कापडणीस, महिला शहराध्यक्ष सुरेखा बच्छाव, तालुका सरचिटणीस रणधीर मोरे, तालुका उपाध्यक्ष नंदराज देवरे, तालुका उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, युवक तालुका अध्यक्ष तुषार बाग, शिक्षक आघाडी शहराध्यक्ष RT सोनवणे, शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष अशोक भांबरे, रायुका शहराध्यक्ष याशीर शेख, दिलीप खैरनार, प्रसाद दळवी, प्रकाश हिरे, अनिल पाटील, डॉक्टर विठ्ठल येवलकर, यशवंत कात्रे, केशवराव सोनवणे, अप्पा नंदाडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसने बाधित शेतकऱ्यांच्या वतीने पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या भावना शासन स्तरावर पोहोचविल्याबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल। मुळातच शेतकरी बळीराजा हा कर्जबाजारी असताना कुठल्या तरी आशेने त्यांनी यावर्षी कांदा, डाळिंब वगैरे ही पिकं लावलीत, पण ह्या अवकाळी पावसाने इतकं प्रचंड नुकसान झालं म्हणजे गारपिटीने की गेल्या 30-40 वर्षाचा इतिहासात एवढा पाऊस आणि गारा कोणी बघितल्या नव्हत्या। आम्हाला खात्री आहे शासनाच्या वतीने त्यांना तात्काळ भरीव अशी हे पण मिळेल आणि त्यांना कर्जमाफी मिळण्यात यावी ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही करतो। 4-4:30च्या सुमारात आलेल्या पावसात हा जमलेला माल कांदा महागाईच्या हिशोबात केलेला खर्च आणि या पाण्यात आता इथून पुढे कसा निर्भय करायचा आणि काय करायचं यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा। पुढे कर्जमाफी, काही अनुदान वगैरे कोणत्या हिशोबात त्यांनी मांडणी मांडायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे। ही नुकसान सरकारला काय दाखवावं